मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घुण हत्या झाली। या अत्यंत क्रूर आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेला 3 महिने उलटून गेलेले आहेत। आता CID कडून न्यायालयात जे दोषारोप पत्र दाखल केलं गेलं आहे त्यातले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ते फोटो पाहून प्रत्येक जण हादरला आणि त्यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। परंतु एक प्रश्न मला सर्वात गंभीर वाटतोय आणि तो म्हणजे आपण म्हणजे महाराष्ट्र कोणत्या प्रकारची गुंडगिरी पोसतोय, याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे व्हिडिओ पाहण्यापूर्वी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राइब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा। तर मंडळी, महाराष्ट्र कोणत्या प्रकारची गुंडगिरी पोसतोय हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात केवळ मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली आहे असं नाही, तर याच सुमारास परभणीमध्ये पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचाही गूढ मृत्यू झाला। ते प्रकरण देखील गंभीर आहे। अनेक छोटे मोठे कांड होत असतानाच आता जालना जिल्ह्यामधली एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होते। तिथे एका व्यक्तीला त्याच्या शरीरावर चटके दिलेत। खरं काय खोटं काय हे न बघता सोशल मीडियावर गोष्टी व्हायरल होत असतात, परंतु सरकारला तर सगळं सत्य माहिती असतं। सरकारकडे पोलीस यंत्रणा आहे, तपास यंत्रणा आहे, त्यामुळे घटनेमध्ये सत्य काय आहे हे त्यांना सर्वात आधी आणि लगेच कळतं। त्यामुळे संबंधित घडलेल्या घटनेवर त्वरित ॲक्शन घेणं किंवा कायदेशीर कडक कारवाईची पावलं उचलणं हे सरकारकडून अपेक्षित आहे आणि जनतेनं ही अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काय। नुकतीच म्हणजे पुण्यातल्या स्वारगेट बस स्टँडवर एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घटना घ्या, त्या संबंधीच्या ज्या गोष्टी आता बाहेर येतात त्या सुद्धा हादरवणाऱ्या आहेत। त्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधमही असाच सराईत गुन्हेगार आहे। महाराष्ट्रात घडत असलेल्या गुन्हेगारीच्या या घटना पाहिल्या तर एक लक्षात येतं की सरकार आणि सरकारी यंत्रणा या त्या घटनांना गांभीर्यानं घेत नाहीत। याला एखाद दुसरा अपवाद नक्कीच असेल, सगळेच अधिकारी वाईट आहेत असं मी म्हणणार नाही। काही अधिकारी अतिशय चांगलं काम देखील करतात आणि त्यांचं कौतुक आहे, परंतु सरकारी यंत्रणेतील मोठी संख्या ही अशी आहे की त्यांना सामान्य माणसांना छळणाऱ्या विकृतींना पोसण्यातच आनंद मिळतो आणि पैसा देखील मिळतो आणि महाराष्ट्रासाठी हे फार घातक आहे। आता बघा ना, संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 महिने उलटून गेलेत। देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा आणि विश्वासू सहकारी असल्याचं पुरावे अनेक समोर आले। वाल्मिक कराड हा संतोष देशमुख याच्या हत्येचा मास्टर माइंड आहे। CID तपासात म्हटल्याचं तसं प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बातम्या आहेत आणि ही चर्चा या घटनेच्या सुरुवातीपासून होते। वाल्मिक कराड बरोबर त्याचे सहकारी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे हत्येतले आरोपी आहेत। यांच्यापैकी कृष्णा आंधळे तर फरार आहे अजून। एवढी सगळी माहिती तपासातून पुढे आल्यानंतर देखील सरकारमध्ये मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास उशीर लागला। ही जी दिरंगाई आहे ना, त्यामुळे सरकारवर प्रश्न उपस्थित होतो। कायदा सुव्यवस्था पाळायची असेल तर सरकारचा दृष्टिकोन स्वच्छ असला पाहिजे, तरच अशा प्रकारच्या घटनांना अटकाव घालता येईल। देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रभर आंदोलनं होत आहेत, मोर्चे निघाले, मीडियामधून आवाज उठवला गेला, म्हणून हे प्रकरण पुढे झालं। ही आंदोलनं मोर्चे निघाले नसते, मीडियामधून आवाज सातत्यानं उठवला गेला नसता तर हे प्रकरण देखील दाबलं गेलं असतं आणि देशमुखांची हत्या करणारे हे हैवान मात्र सुटले असते। तुमच्या समोर या सर्व घटना आहेत, जिथं आवाज उठतोय त्याच प्रकरणाकडे सरकार थोडं तरी लक्ष देत आहे। अशा घटना तर महाराष्ट्रात दररोज घडत आहेत। त्या घटनांमधील नराधम खुलेआम पुन्हा चॅलेंज द्यायला मोकळे असतात। अशा गुंडांची संख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढते। स्वतःचं राजकारण सुरक्षित ठेवण्यासाठी अशा गुंडांना राजकीय व सरकारी आश्रय देण्याचं काम कोण करत आहे हे सर्वांना माहिती आहे। केवळ सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांच्या नेत्यांकडूनच असले गुंड पाळले जात आहेत असं नाही। विरोधकांमधील नेते, आमदार, खासदार बघा, त्यांच्याकडेही या गुंडांची संख्या कमी नाही। शहरांमध्ये, गावखेड्यांमध्ये तिथल्या टग्यांना पोसायचं काम जर असंच पुढे होत राहिलं तर आपण कोणता महाराष्ट्र उभा करतोय याचा जरा तरी विचार व्हायला हवा। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांगायचा आणि हे अशी घाणेरडी कृत्य करणाऱ्यांना पोसायचं का, तर आपलं राजकारण शाबूत राहिलं पाहिजे, आपला वचक राहिला पाहिजे। सरकारी यंत्रणेला संबंधित पोलीस खात्याला हाताशी धरून हवी तशी केस मॅनेज करता येते हा विश्वास या टग्यांना कोण देत आहे
याचाही विचार करा. मी इथं पुन्हा एकदा सांगतो की सर्वच अधिकारी आणि पोलीस वाईट नाही आहेत, पण चांगल्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होते, हे दुःख आहे आणि हे दुर्दैवानं खरं सुद्धा आहे. सामान्य माणूस तर अशा स्थितीत आहे की त्याला काही आवाजच उरला नाही. अशा घटनांवर समाजातून एकत्रितपणे जर आवाज उठला तरच सरकारी यंत्रणा त्याची दखल घेते, असं सध्याचं चित्र आहे. आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडत आहेत, पण त्याकडे कोणाचंच लक्ष जात नाही. मग समाजाने एकत्रित आवाज उठवल्यानंतरच सरकार त्याची दखल घेणार आहे का? महाराष्ट्र जर अशी गुंडगिरी पोसू लागला तर आपला बिहार व उत्तर प्रदेश सोडा, त्यापेक्षाही अत्यंत वाईट आपली परिस्थिती होईल, हे पक्क समजा. इथं कोणीही उठतो आणि गाड्यांच्या काचा फोडतो, दमदाटी करतो, धमकी देतो, मुलींची महिलांची छेडछाड करतो, चोऱ्या माऱ्या करतो. खरं सांगा, आपल्या आजूबाजूला यासारख्या घटना किती घडतात? कुणालाच धाक राहिला नाही. त्याचं कारण म्हणजे या सर्व टग्यांना, या गुंडांना पैशाच्या जोरावर आणि राजकीय वरदहस्तामुळं आपण सही सलामत सुटतो हे माहिती आहे. तसा त्यांना विश्वास मिळालाय आणि म्हणून महाराष्ट्रात गुंडगिरी वाढताना दिसते. आता सरकारनं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या सगळ्या नराधमांना फासावर लटकेपर्यंत काहीही कसूर ठेवू नयेच, त्यासाठी डोळ्यात तेल घालून काम करावं. परंतु हे करीत असताना महाराष्ट्रातल्या इतर गुंडांचाही पूर्ण बंदोबस्त करावा. सरकारने पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या मुळापर्यंत जायचं जर ठरवलं ना, तर संतोष देशमुख सारख्या अशा अनेक हत्या समोर येतील ज्यांना महाराष्ट्र अनेक वेळा हादरेल. म्हणूनच महाराष्ट्र कोणत्या प्रकारची गुंडगिरी पोचतोय हा प्रश्न सातत्यानं पडतो. त्यामुळे मायबाप सरकार आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना या निमित्ताने एक आर्जव आहे. कोणत्या प्रकारचा महाराष्ट्र आपल्याला उभारायचा याचा गंभीर तुम्ही विचार करा, कारण तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे हे नक्की आहे. सामान्य माणूस म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते व्हिडिओ खाली जरूर लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा. नियमितपणे आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.